किती वाजता थांबलाय दादा? अर्धा पाऊण तास झाला. बर, काय भेटते सिलेंडर? हो मिळतोय ना. काय तर नमस्कार मित्रांनो, झाली आहे आमची सकाळ आणि आम्ही निघलेलो. माग दोन बसलेले आहेत कार्यकर्ते बसलेले. आणि मला बोर नाही हो म्हणून माझ्या मित्राला, माझा गेम पार्टनर मेरा क्या बोलते लॉल्स, व जे आपली स्ट्रीम बघायची त्यांना माहिती, गॉड लॉल्स को लेके जा रहा है मैं. लॉल्सच होते ना रे. तर मग आता आम्ही चालवलोय गावाला मस्तपैकी. आम्ही फुल काय बोलते निवांत मी एन्जॉय करेंगे. हो तुम्ही रामकृष्ण हरी म्हणले ना आज. रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. तर आता आम्ही निघालेलो आहे मस्त कॉफी पिली. तुम्ही हो तुम्हाला चहा घ्यायचा आहे काय? घेऊ कुठेतरी चांगला भेटेल. गुळाचा चहा असतो सोलापूर रोडला स्पेशल. गुळाचा चहा का पिलाय का तू पिलाय काय? पिते की मी रोज. हिचे वेगळ्या चहा असतात मित्रांनो. हिचे सगळ्या प्रकारचे चहा असतात. ग्रीन टी, काळी टी, हिरवी टी, पिवळी टी, सगळी टी पिती. मसाला टी जास्त असते आमची. सगळे म्हणजे ऑर्गॅनिक सगळे जर कोण खात असेल डेंजर. डायरेक्ट ते तोंडाला जे तुम्ही लावता ॲलोवेरा ते खातो माणूस. जे तुम्ही असं समजून जेव्हा जी म्हैस खाते ती मी खाते. जे म्हैस खाती ती चारा बिरा सगळी खाती, सगळं खाते. तरी पण ही बाई आजारीच असते. बिना औषधाची आहे मी, कळलं? औषध पाणी घेत नाही, दवाखान्यात जात नाही. काय म्हणते आयुर्वेदिक, घरचा आयुर्वेदिक डॉक्टर आहे आमच्या, बिना डिग्रीचा डॉक्टर. डॉक्टरला मी माग पाडलं, ऑपरेशनला नेलतो मला माहिती का. तिथनं मी ऑपरेशन कॅन्सल करून मी स्वतः बरी झाली. कॅन्सल झालं, तू केलं नाही. अरे झालं कॅन्सल, पण तिथून पुढे नीट व्हायला काय करतो का नाही माणूस. अरे हिला हिचं नशीब बघ नशीब. हिला ऍडमिट केलंय, एक दिवस ऍडमिट ठेवलंय. एक दिवस हे करतात ना चेक, म्हणजे ऑपरेशन करणार, मोठं पोट वेट फाडणार आहे, पिशवी काढणार आहे. तर हिला पाणी चेंज झाल्यामुळं हे झालं, सर्दी झाली, कफ झाला. आणि त्याच्यामुळं काय झालं की पिशवी जेव्हा काढेन, पोटाची पिशवी काढली तरी टाके मारतात ना. मग शिंका बिंका आल्या सर्दीमुळे, तर टाके आतल्यात तुटतात फाटतात. त्यामुळे ते बोलले ना आता ऑपरेशन नाही होऊ शकत. ऑपरेशन ICU, ऑपरेशन थिएटर मधून तुला रिटर्न पाठव. मी फुल राडाय बिडाय लागलेली. मी पण तेच फुल टेन्शन, फर्स्ट टाइम ना. मी पण फुल टेन्शन मध्ये म्हणलं आता काय होतं, मी एकटाच होतो तिकडं. आणि मग कॅन्सल झालं सर्दी बिर्दीमुळं. आणि नंतर हिने मग घरीच ती या म्हणले कप गेल्यावर आणि नक्की करू ऑपरेशन. मग म्हणलं घरीच मग भाऊ सगळं आयुर्वेदिक करून, व्यायाम करून, वॉकिंग करून, घराच्या आत योगा करून बाई सगळं ओके करून टाकला विषय. त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टरला आपण बिना डिग्रीची इज्जत देऊन टाकू. डिग्री नसेल तरी इज्जत देऊन टाकू. नालाय का, सगळी इज्जत देतात मला आपल्या तिथं माहिती का, अख्ख्या एरियामध्ये. इन्स्पिरेशन आहे माझ्या मध्ये. सगळ्या लेडीजची इन्स्पिरेशन आहे. सगळ्या लेडीज हिचं वजन कमी झालं, सगळी चला ना मला पण फोन करत जावं सकाळी चालायला. तसा मी इन्स्पिरेशन यांचा नाहीये. हेच म्हणतात हे नाल्ले चल. I don't wanna fall in love. I just wanna have some fun, yeah. I don't wanna fall in love. I just wanna have some fun. I don't wanna fall in love. ए कैसा लाग रहा है? वाटतंय गावाची वाईब येते का? हा वाळक म्हणजे काकडी लागते रे बघ. काकडे लागते मस्त. बाज बीज इथं बसायला, गाडी इथं. काकडे आल्यात, काकडे आल्यात कडे ते कोण तोडते तिकडे. हा इथं काकडी आहे. दिसते का गाईच? काकडी दिसते का तुम्हाला? ताजी खायला भारी वाटते काकडे. आम्ही एवढीशा खायचो, ज्याला फुलं असायची. भारी वाटते. आणते काय? हा आणते. तोंड बघून तर पक्के आणते. म्हणते कोणतरी आले दिसते बाहेर, नाही हे इथले दिसत नाही. बाई पण स्पॉट भारी का नाही.
स्पॉट क्वालिटी भाई, मस्त निवांत मध्ये. आता हे पण काढ की, हे पण. ऊस काढ की. ऊस काढ. आता रस पण मी काढलं तर पैसे देणार नाही, त्यामुळे तेवढं काम करू दे त्यांना. नक्की. रील बनव. नवीन गोष्ट आहे, भारी आहे machine. जुन्या काळात कसं होतं ते, 2 लाकडं असायची, त्याच्यामध्ये ऊस टाकायचे आणि फिरवायचे असं गोल फिरवायचं. आणि मग रस निघायचा गोल फिरायचं गोल. मजा आहे. लिंबू लिंबू जास्त टाका. A few hours later. येऊ म्हणतोय बाटले ठेवू इकडे, आम्ही चाललोय डब्याला. आम्ही काय, आमचा अनफिल्टर ब्लॉग असतोय. अरे काय, अरे भोपळा का काय, तू बघितलं का एवढा मोठा भोपळा? जातात तोडून तिकडे बापरे. भोपळा नाही, 2-3 महिने जाईन ते. भोपळ्याचा दादाजी आहे. 2-3 आजो बाई. महिने नाही. हा एवढा भोपळा मला 4 दिवसात संपतोय एकटीला. अरे लय खाते, डेंजर आहे, डेंजर आहे. नुसतं भोपळा का अरे भोपळे का काय हे बघ, तू बघितलं का एवढे? आता माल किती लागलाय भोपळ्या फुलून. येते ती तरी तोडून काढून आलं ना, सांग. तर चला आम्ही जातो डब्याला नॅचरल हार्वेस्टिंग करायला. हार्वेस्टिंग का मार्वेस्टिंग का? तिकडे बांधायला जाऊ खाली, तिकडे तळ मोकळच आहे. ए चल तर मोकळ लोकेशन दिलेली आहे, लोकेशन आलेली आहे आम्हाला. तोडायला काहीतरी आणायला डब्याला लागेल. जायचं. आणि तिथं आहे की चाकू घरी. हा, हे असं नाही निघायचं, राहू दे तोवर ह्याला. मला वाटतं जाताना तोडायचा का? ए यार चले. उगाच चुकन ती. ऊसात जाऊ तिकडे, तिथं बंधाडा तिकडे हा, खाली जाऊ, खाली जा, खाली. आता चुकन उगाच. नाही इथं मध्ये बसू बी शकत नाही, कारण की ओपन आहे सगळं. चला चलते हे. त्याचं पाहुणं ते पहिलं कर्नाटकाचं. हा का? हा त्याच्यामुळे पती राहिला. मग बोलाय बरं जमतंय, पण दाढ एवढी दुखली तिची, दाढ दुखून दुखून डायरेक्ट तिला थंड ताप. अजून काय होतंय तुला? सण ताप आणि डोकं दुखतंय, पाय लांबनाचंय. पाय लांब नातय, समजतंय का? पाय माझा. पाय लांब नातय. मला लांब बी तसंच म्हणतोय. होतंय. तुला बी तसं होतंय का? मला बी एका जागेवर बसल्यावर तसं होतंय. ठीक आहे. 2 आम्ही माशा आणलेल्या आहेत, 2 माशांना 2 दावे बांधून 2 पाय वर घेऊन टाकतो. काय ती बोलण्यात आहे ती 5 वाजता उघडते, ती जुनं कोणाचं उघडत नाही डॉक्टर. हा. आमचा वेगळा स्ट्रगल चालू आहे, डॉक्टर शोधायचा. मी म्हणलं होतं ना, माझं ऐकत जा फक्त जगात. चला. मला एक काम करू, पिंपळण्याला जाऊ. अजून काय पुढं चला, तिकडे उघडे दवाखाने, तिकडे 10 दवाखाने उघडे. लगायचे लय पैसे घेतो या. कोण पैसे घेतो. हा, लय घेतो बघा, काय नाही गुण येत नाही याचा. गुण बी येत नाही, पैसे बी. लय घेतो पैसे. कोण डॉक्टर कुठला? पिंपळण्याचा लय पैसे घेतोय. बापरे. 1000-2000 करतो या. आता कुठं? पेपर. पिंपळण्याला. लय टुकर तुझं जाग्याला लांब आणि येतंय तेव्हा बोलण्यापेक्षा. बाबा. आणि काय बघितलं तर मग करा. नाही चोराच्या उलट्या बाबा, खेडेगावातली कमी घेते, ते शिटीत कमी घेते. हा, तिथे हात घालतं जास्त. ठीक आहे, तुला काय दिशेने गप बसायचं आपलं, चला काय बाबा, औषध लवकर एक तरी कुठंतरी त्याची ये रे. कसं आहे बा? लय उशीर मायलेक झाला. कसे आहेत? आम्ही काहीतरी बोलत टॉपचा विषय आहे. हो कुठं घेऊ सांगा? पिंपळनेर टेंभुर्णी. आमच्या आजीला लवकर बरं होऊ दे सगळ्यांनी, गॉड ब्लेस यू म्हणा. चला प्रार्थना. आता यांना इंजेक्शन ठोकतोय, सलाईन ठोकतोय, आणि मग परत आमच्या कामाला चालू आधी करतो. काकीच म्हणती पहिले सलाईन लावायचं. मला सलाईन नाही लावायचं एक सलाईन लावण्याची मला माहिती आहे, त्याच्यात औषध सोडून ती कस तरी आपलं चालू आहे. गावाकडचा दवाखाना कसा आहे दवाखाना? अरे रे रे रे. काय झालं? काकी आता सांगा ना काय काय होतंय. हा हा त्याच्यामुळे थंड ताप झाली. पायच लांब पाय सुचलाय. हा ना. आमचं दुखतंय. ते एका जागेला बसून बी जास्त होतं तुम्हाला, असं ताकद नाही अंगात आता, काय वरचीवर. भीतर नाही आता. नाही आता सोमवारी साखर तपासून सोमवारी येतो. आता काय, आता त्याला इंजेक्शन द्या आणि एक सलाईन लाव.
हे बरं वाटतंय पण दवाखान्यापेक्षा मला नाही का असं घरी निवांत बरं वाटतं. दवाखान्यात लय कसतर वाटतं बाबा, लय कसतर वाटतं ते वासन तेन आजारी असल्यावानीच वाटतं. आता होणार आहे काकी नीट शेवटी दवाखाना सापडलेला आहे. कुठं गेलं हा का त्याला मोबाईल देते ना, त्याचा मोबाईल घेऊ. काही कॅमेरा आम्ही आलोय बघा कुठं 1857चा काळातले घरं दिसते ते मला दगडी सगळी. आणि आम्ही इथं आलो होतो लग्नाला. आणि आमच्या काकीचं नशीब असलंय की एक दवाखाना सुद्धा भेटा ना त्यांना. बाप एकीकडे म्हणते परग एकीकडे म्हणते, माझं कुणी ऐकत नाही त्याच्यामुळे ह्यांना हे बघायची पळाली. नंतर शेवटी जिथं दवाखान्यात जातात कायम तिथं आलो, तिथं त्यांना फरक पडतो. आणि घरगुती दवाखाना आहे त्याच्यामुळे त्या म्हणतात की तिथंच बरं आहे. आणि मला पण बरं वाटलं जरा दवाखान्यापेक्षा नाही का. त्याच्यामुळं चलो हे दवाखान्यात तिथं गारगार वाटतंय. तिथं बसायचं का तुम्हाला. हे नरपी हे देखो गाईज, 2 काळ वाढलेले झोपलेत. गाडी चालू ठेव, गाडीला चावी पण आहे. AC लावली का काय पोरं आहेत का काय बघा. एनर्जी कुणाचा स्टॅमिना जास्त आहे. खटेक उठवती यांना. थांबा जरा. तुम्ही जिंदगीत असं हॉस्पिटल बघितलं नसेल, स्ट्रेचर बघितलं नसेल, तसं दाखवलं तुम्हाला. गुण येतोय रे हे बघा, घरगुती आणि चांगलं वाटतं. हॉस्पिटल वाटत नाही, म्हणजे टेन्शनच येत नाही टेन्शन येत की हॉस्पिटलमध्ये. मला बी असंच एखादं हॉस्पिटल बघ. हे हॉस्पिटलला असं बघून असं वाटतं जर ऑपरेशन कोणाचं असेल तर काहीची आपल्याला शोधून द्यायला लागेल डॉक्टरला. आपल्याला अर्ध ऑपरेशन करायला लागेल सगळं. नाही रे सगळं त्यांचं रोजचं आहे. ते बघ. घरात हॉस्पिटल गावाकडे कसे असतात मग असंच असते. अवघड आहे म्हातारीचं. आमची म्हातारी बघा झोपली. म्हातारी किती दिवस जगती काय माहिती. जगते ती. काय म्हणते बाबा. लवकर करे मी तर म्हणते ते त्याला मी माझं म्हणते तुझ्या लग्नापर्यंत मी जगन करायला माहित नाही. जगतो आपण काय माहिती का राहतो तसाच सलमान खान चालतो. सेकंड आहे मी. सेकंड सलमान. त्याचा पुढचा वारसा मी चालवणार. त्याला कोणी नाही म्हणून पुढचा दिवाळी त्याचा तू लाव. काय करा तू लवकर राहणार नाही तिथं. आता इकडं आपण आता विचार करा बघा बरं. लग्नामध्ये किती तिथं माणसं बघत होती कुठे गेलं पोरग म्हणून. तू कुणा संग बोलत पण नाही. दरवेळेस आहे असं राग येतो ना तुला. लय राग येतो मला. काढा मिरचीचं दूर द्यावा तुला. तोंड बंद कर, तोंड बंद कर. तुला घेऊन आलंय ते तुमचं तुम्ही बघायचं, मला नाही सांगायचं. मग कोण काढायचं आमची तसलं आता काढू पुन्हा फोटो सगळ्या वयाचा आपल्या. आता कधी पाया लागणारच भेटत सगळं. आता पप्पाचं जमतंय त्याला काढू. काय करते हा ना याला धरून पण पहिले बरं वाटेल मला जरा. हा नाही पण तोंडाचं मी म्हणलं होतं सगळ्यांचे भावाभावांचे पण फोटो काढायचे. काढू माझा फोटो सुद्धा नाही काढलाय. साडी मला फोटो काढायचा आहे. साडी फोटो काढायचा मला. पैसे लागतात. हा फ्री नसते. पैसे आहे तिथं ठेवले चिल्लर एका डब्यात ती घेऊन जा. कुठे आहे डब्बा दे मग बघू. काकीचा डबा आहे चिकणीला. तिथनं डब्यातनं चिल्लर घेऊन जा म्हणली काकी मला आताच. बघ फोटो काढायचा मला असा छानपैकी मस्त पाटलीन बाई. मेवण्यांचे पाहुणे. हा कांदा कुठे आपला. कांदा दाखव. कांदा. तू का सिरियस झालं रे वा. गाईच कांदा बघा. कांदा कुठं आहे कांदा. मम्मी कांदा बघ. कांदा बघ. कांदा बघ. मग कसलंय. मी जिंदगीत जिंदगीत पहिल्यांदा असला कांदा बघितला. खट्टर एक नंबर मार्केट मध्ये कांदा मोडतोय. काय नाव आहे कांदा. पोरसंगी. ओके कांदा ते आपल्या पडसाळीत पिकलंय. फुरसुंगी काय नाव तेच आहे. पडसाळी कांदा ठेवा नाव. पडसाळी कांदा पाहिजे त्याचं नाव. ब्रीड असेल रे कुठली जात असेल. डबल कमीत कमी अर्धा किलो
हे किती किलो असेल हे? 700-800 ग्रॅम आहे एक कांदा एक कांदा एक कांदा एक कांदा बापरे हा मग किती जण असेल ते? अरे 800 ग्राम आहे म्हणते तिथे. आणि इथं आल्यानंतर जसं शेतकऱ्यांच्या शेतात असते तसं इकडं आल्यानंतर आपल्या इकडं कसं चहा असतं आले तसं इकडं जे उगतं ते असते डायरेक्ट म्हणू की 100 रुपये किलो ओरिजिनल आहे. ओरिजिनल. ओजी येते आमच्या घरी. मी आल्याला ते टिप यांना टिप देऊन टाकली मी की हे गरीबाला देऊन टाका म्हणू की नाही तर तुम्हाला काय झोप येणार नाही. हे ना हे आमच्या शेतातलं आहे माझ्या हक्काच्या शेतातलं हं. आहे. एवढं ध्यानात कारण की मामा आहेत नाही तुमच्यासारखं ऊस नाही हे हे यांचे मामा आहेत. आमचं शेती आहे आमचं कळलं तुमच्या ढावळ्यांचं नाही त्यामुळे असलं ओरिजिनल पिकतं तिथं. बर बस आता नंतर डावळ्यांच्याच घरी यायची तुला तिकडे टेंभुर्णीला आमच्या घरी यायची लय बोल नको फादर नुसतं द्राक्ष आणते मा दाबदूब दाबदूब काय केलं भाऊ. सगळ्यात खतरनाक विषय कुठला आहे एकच गोष्ट सगळीकडे रिपीट आहे आपल्या इकडे समुद्र आहे. नक्की या थकत नाही भाऊ समुद्राची सा मामाच्या घरी तर आता तुझं रील नाही ब्लॉग आहे नाही का सर लोकांचे मुंडके जेवताना असे होते बघता नाही का. तर आलेले आम्ही आता मामांची जरा शांत सुशांत म्हणजे मी तुम्हाला काय पर्पज सांगितलं आम्ही आलो निवांत जरा चिल करायला आलोय सगळ्यात आम्ही इकडे बसले होतं काहीतरी खातो माल बघतं. आता हे बारक्या पोरांसाठी आणले काय आणले रे तुम्ही क्रीम गोल तेच खातो मी क्रीम गोल काय बोलतो असं ठोक लीजिए 5000 लौटे दिख जाना चाहिए